लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या 10 जानेवारीच्या आजच्या भागामध्ये रम्या जीव द्यायला निघालेलीच असते. वसुंधरा तिला अडवून धरते. घरातील सर्वच जण खूप पॅनिक झालेले असतात. परंतु हे सगळं आता खूप अति होत चाललेलं असतं. प्रकरण पूर्णपणे चिघळलेलं असतं आणि ज्या श्रेयाने आतापर्यंत पिहूला गप्प बसवलेलं असतं त्याच श्रेयाचा हात सोडून पिहू सत्य सांगण्यासाठी पुढे येते. पिहू सर्वांच्या समोर येऊन म्हणते की पार्थदादा कोणाचीही फसवणूक करत नाहीये. त्यावरती वसुंधरा तिच्यावरती ओरडते की तू गप्प बस, मोठी माणसं बोलतायत ना, मग मध्ये कशाला बोलतेस. त्यावरती पिहू म्हणते की परंतु हे सगळं भांडण तर माझ्याचमुळे लागलं आहे ना. त्या दिवशी रम्याताई माझ्यावरती ओरडली होती आणि तिची गंमत करायची म्हणून पार्थदादाच्या त्या लेटरवरती मीच तसं लिहिलं होतं. आता पिहूच्या तोंडून सत्य बाहेर पडताच पार्थ निर्दोष आहे हे सिद्ध झालेलं असतं. परंतु घरातील सर्वांनाच याचा मोठा धक्का बसलेला असतो आणि पिहू त्या दिवशी घडलेला सगळा प्रसंग सर्वांच्या समोर उलगडते. ती म्हणते की पार्थदादाचं पार्सल आलं होतं, ते देण्यासाठी मी त्याच्या रूममध्ये गेले होते आणि त्या दिवशी मी रम्याताईने पार्थदादासाठी लिहिलेलं लव्ह लेटर पाहिलं आणि पार्थदादाचं तर त्यावेळी लक्ष देखील नव्हतं. मग मी रम्याताईची गंमत करायची म्हणूनच त्यावरती पार्थदादाकडून प्रेमाला होकार आहे असं लिहिलं होतं त्याच्यावरती. परंतु त्यावेळेस मला माहिती नव्हतं की माझ्यामुळे इतकी मोठी भांडणं होतील. सॉरी ना ग वसुमावशी, असं म्हणत पिहू सर्वांसमोर कान पकडून तिची माफी मागत असते. आता पार्थची या सगळ्यातून सुटका होते. पिहूने सत्य सांगितलेलं असतं. परंतु मंजुषाचा याच्यावरती विश्वास बसत नाही. मंजुषा पिहूवरती ओरडते. तिला विचारते की कोणाला घाबरून तू हे सगळं बोलतेस. त्यावरती पिहू म्हणते की मी कोणालाही घाबरत नाहीये आणि आई, तुला माझं अक्षर तरी माहिती आहे ना, हे सगळं मी मुद्दाम केलं नव्हतं, मला प्लीज माफ करा, असं म्हणत पिहू कान पकडून सर्वांची माफी मागत असते. आता खरं काय आणि खोटं काय हे सर्वांच्या समोर आलेलं असतं. चिडलेली मंजुषा आता पिहूला सर्वांसमोर रट्टे देणार, तिच्या चुकीची तिला शिक्षा देणार इतक्यात पार्थ मध्यस्थी करतो आणि मंजुषाला समजावतो की हात उचलायची काही गरज नाही आहे आत्या, अगं ती किती लहान आहे. त्यावरती चिडलेली मंजुषा म्हणते की लहान आहे, परंतु घरामध्ये तिच्या एका चुकीने किती मोठं पुराण उभं राहिलं, हिला ना माफ करायची काही गरजच नाही आहे. असं म्हणून मंजुषा पुन्हा तिच्या अंगावरती धावून जाणार तर विक्रम म्हणतो की बस करा हे सगळं. हे बघा, आता आपल्याला समजलं आहे ना की सत्य नेमकं काय आहे ते. आता पार्थही खरा होता आणि रम्या ही खोटी नव्हती. हा सगळा समजुतीचा घोटाळा होता, हे सगळं आता आपल्याला समजलं आहे. त्यावरती मनोमन चिडलेली मंजुषा म्हणते की मूर्ख तर माझीच मुलगी निघाली, काय गरज होती हिला सर्वांचे समोर येऊन सत्य सांगत बसण्याची. तेव्हा मानिनी देखील म्हणते की पार्थ खरं बोलत होता आणि पिहूच्या एका चुकीने हे सगळं झालंय हे पिहूने स्वतःच सांगितलं आहे आणि ती लहान आहे ना, तिच्या हातून चूक घडली, आपण माफ करूयात सर्वांनी मिळून. त्यावरती विक्रम देखील म्हणतो की हो, मानिनीचं अगदी बरोबर आहे, उगाचच आता या कारणावरून कोणीही आरोप प्रत्यारोप करू नका. झालं ना, सगळं सुरळीत सॉल्व्ह झालं आहे, त्यामुळे एकमेकांना आता काही सुनवू नका प्लीज, मी तुमच्यासमोर हात जोडतो, असं म्हणत विक्रम चक्क सर्वांच्या समोरच हात जोडतो. खरं तर हा इशारा वसुंधरासाठीचाच असतो. विक्रम तिथे सर्वांना सक्त ताकीद देतो की जे झालं गेलं ते सगळेजण विसरून जावा, कोणीही कोणाबद्दल मनात काही ठेवू नका आणि तो तेथून निघून जातो. तेव्हा मानिनी देखील म्हणते की वसुताई, मला देखील त्यांचंच बरोबर वाटतं आहे, सगळी आपलीच माणसं आहेत ना, मग हे सगळं जे आहे ते विसरायला थोडासा वेळ जाईल, परंतु कोणीही प्लीज मनात काही ठेवू नका, आणि ती देखील निघून जाते. त्यानंतर पार्थ हा त्याची फेकलेली डायरी वगैरे सगळं उचलून ठेवतो आणि पत्र घेऊन रम्याकडे जातो. तो रम्याला म्हणतो की सॉरी रम्या, जे नाही आहे ते नाहीच आहे, हे बघ, हे सगळं तू ग्रेसफुली ॲक्सेप्ट कर आणि हे पत्र जे आहे ते तू स्वतःच्या हाताने फाडून फेकून दे, असं सल्ला देत पार्थ तेथून निघून जातो. आता रम्या पूर्णपणे कोलमडून जाते आणि खूप ढसाढसा रडत असते. वसुंधरा तिला सावरण्याचा प्रयत्न करत असते. तर रम्याला वाटत असतं की पार्थला तिच्या भावनाची साधीही कदर नाहीये की त्याने पत्र फाडून फेकून द्यायला सांगितलं. तर इकडे मोहित्यांच्या घरी मात्र सर्वांच्या जीवाला घोर लागलेला असतो. काव्या अजूनही घरी परतलेली नसते.
नंदिनी फोन ट्राय करत असते, परंतु तो फोन सतत स्विच ऑफ लागत असतो. नंदिनी म्हणते की बाबा, मला असं वाटतं की कदाचित ट्रॅफिक लागला असावं ना. त्यावरती धनंजय म्हणतो की हो, मान्य आहे की मी हेही ॲक्सेप्ट करतो की ट्रॅफिकमध्ये माणूस अडकू शकतो. अरे परंतु फोन करून घरी सांगायचं की नाही. इतक्यात आरुषी येते आणि आरुषी धनंजयला म्हणते की प्राजक्ताकडे देखील काव्या नाही आहे. चिडलेला धनंजय आता तिथे त्या तिघींनाही म्हणतो की मग ही मुलगी गेली तरी कुठे. आरुषी, नंदिनी या दोघींनी धनंजयला इतक्या रागात पहिल्यांदाच पाहिलेलं असतं. इकडे काव्या जीवाला एक फटका मारते. तेव्हा जीवा विचारतो की मच्छर होता का. त्यावरती काव्य चिडते आणि म्हणते की जीवा, हे बघ, मी तर तुला माझं सरप्राईज गिफ्ट दिलं आहे, परंतु तुझं सरप्राईज गिफ्ट कुठे आहे. तेव्हा मुद्दामच जीवा घाबरल्याची नाटकं करतो आणि त्याच वेळेस काव्या खूप चिडते. आता काव्याला वाटतं की नेहमीसारखा जीवा गिफ्ट द्यायला विसरला असेल. तेव्हा जीवाहित नेमकं तेच म्हणतो की गिफ्ट आणायचं विसरून गेलो. परंतु जीवाने किती मोठं सरप्राईज काव्यासाठी ठेवलं आहे हे अजूनही तिला माहिती नसतं. आता जीवाने आपल्यासाठी काहीच नाही आणलं हे त्याने स्वतःच सांगितल्यानंतर काव्य खूप चिडते आणि जीवाला जोरजोराचे फटके द्यायला लागते. जीवा इकडे तिकडे काव्यापासून वाचत असतो, पळत असतो. काव्या त्याच्या मागे चावून त्याला फटके देत असते. असंच काव्याला घेऊन तो फार्म हाऊसच्या आतमध्ये जातो. नेमकं जीवाला फटके देण्यासाठी काव्य आतमध्ये येते आणि आश्चर्यचकितच होते, कारण जीवाने तिथेच तर छानसं सरप्राईज ठेवलेलं असतं. जीवाने त्यांच्या पहिल्या भेटीपासून ते अख्ख्या वर्षभर काव्याची प्रत्येक गोष्ट जपून ठेवलेली असते आणि तेच मोठं सरप्राईज पाहता क्षणी काव्या हवालदिल होते. आश्चर्याने इकडे तिकडे पाहतच राहते आणि काव्या तितकीच इमोशनल झालेली असते. जीवा काव्याला तो क्लच दाखवतो की काव्या जीवापाशी विसरून गेली होती. तो आजही त्याने जपून ठेवलेला असतो. त्यानंतर ती पहिली सिनेमाची तिकीटं ज्यावेळेस दोघे एकत्र पहिल्यांदा फिल्म बघायला गेले होते आणि ती तिकीटं दाखवल्यानंतर तर काव्या आणखीनच हळवी होते. त्यानंतर जीवापुढे असंच काव्याचं एक छोटंसं गिफ्ट त्याने आत्तापर्यंत जपून ठेवलं आहे. काव्या आनंदाने बेडीपिसी झालेली असते की जीवाने तिच्या आयुष्यातलं सर्वात मोठं सरप्राईज तिला देऊन टाकलेलं असतं. त्यानंतर जीवा काव्याला तो कप दाखवतो, जो प्लास्टिक कप असतो ज्यामध्ये काव्यासोबत त्याने पहिल्यांदा चहा घेतला होता. ती गोष्ट देखील जीवाने अगदी इतकं वर्ष झालं तरी जपून ठेवले आहे. हे पाहून काव्याचे डोळे पाणावलेले असतात. काव्याला हे सगळं सरप्राईज पाहून एक गोष्ट लक्षात आलेली असते की जीवा तिच्यावरती किती जीवापाड प्रेम करतो आणि तो तिला मिळवण्यासाठी काहीही करू शकतो. तिच्या छोट्या छोट्या गोष्टी देखील त्याने इतक्या मनापासून जपून ठेवलेल्या असतात. त्याचबरोबर त्यांचे फोटोज वगैरे देखील त्या रूममध्ये लावले गेलेले असतात. ते सगळं पाहून काव्याच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून येतात. तेव्हा जीवा ते अश्रू पुसत असतो. तर त्यावेळी दोघे एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात. तर जीवा तिथे काव्याला किस करायला जाणार. तो म्हणतो की हा किस आहे तो मी आपल्या लग्नापर्यंत अगदी खिशात जपून ठेवणार आहे. आणि तो काव्याला म्हणतो की 1 मिनिट, आणखीन एक महत्त्वाचं सरप्राईज राहिला आहे. आणि काव्यासाठी त्याने खूप छान असा केक देखील तयार ठेवलेला असतो. ज्यावेळी तो केक घेऊन येतो तेव्हा काव्या आणखीनच खुश होते. तर काव्याला तो केक कट करायला लावतो आणि दोघेही एकत्र छानसं एकमेकांना सरप्राईज देत त्यांची फर्स्ट प्रेमाची ॲनिव्हर्सरी साजरा करत असतात. त्यानंतर जीवा काव्या दोघे एकमेकांना केक भरवतात आणि जीवाने तिथे म्युझिक लावलेलं असतं. काव्या जीवासोबत अगदी आनंदाने डान्स करत असते. परंतु काव्या अजूनही घरी परतली नसल्याने इकडे तिच्या घरच्यांना मात्र जीवाला घोर लागून राहिलेला असतो. सर्वजण तिची काळजी करत असतात. धनंजयचा तर नुसता संताप होत असतो. तो चिडचिड करतच म्हणतो की हल्लीच्या काळात मुलींनी रात्री बाहेर राहणं सोपं राहिलेलं नाही आहे आता. त्यावरती शारदाही म्हणते की तुम्हीच सतत तिचं कौतुक करत असता ना की कलेक्टर व्हायचं आहे तिला. आता आली ना की चांगली कान पिळा तिचे. तेव्हा नंदिनी आरुषी देखील खूप टेन्शनमध्ये असतात की काव्या कोणाला काहीही न सांगता नक्की गेली कुठे असावी. तर इकडे जीवा काव्या दोघेही खूप खुश असतात. त्यांचा अख्खा दिवस अगदी आनंदात आणि एकमेकांना सरप्राईज देण्यामध्येच केलेला असतो. काव्या तिथे म्हणते की आजचा दिवस खरंच खूप छान गेला आहे माझ्यासाठी. त्यावरती जीवा म्हणतो की मला तर आत्ता ही वेळ सरूच नाही असं वाटतं.
आता वेळेचं नाव काढता क्षणी काव्या भानावरती येते. काव्या घड्याळ चेक करते आणि जीवाला म्हणते की अरे जीवा, किती उशीर झाला आहे. माझा फोन देखील गाडीमध्ये आहे. माझ्या घरच्यांनी फोन केले असतील. चल उठ पटकन. आणि ती जीवाला बाहेर घेऊन जाते. इकडे मोहिते कुटुंब मात्र काव्याच्या खूप काळजीत असतं. शारदा चिंता करत म्हणते, ही तिच्या मैत्रिणींकडे देखील नाहीये, क्लासला देखील गेलेली नाहीये. मग ही मुलगी नक्की गेली कुठे असावी. इतक्यातच नंदिनीच्या डोक्यात ट्यूब पडते आणि तिच्या लक्षात येतं की जीविकाच काव्याची बेस्ट फ्रेंड आहे हल्ली. ती आरुषीला विचारते की ते जीविकाचा नंबर आहे का तुझ्याकडे. त्यावरती आरुषी उत्तर देते की नाही ना ग ताई, काव्याचा सर्व फ्रेंड्सचा माझ्याकडे नंबर आहे, नेमका जीविकाचाच नाहीये. सर्वजण पुन्हा काळजीत पडतात. तर धनंजय नुसता चिडचिड करत असतो. काव्या आल्यानंतर तो तिला चांगलंच फैलावरती घेणार असतो. परंतु इकडे जीवा काव्या दोघेही घराकडे यायला निघालेली असतात आणि नेमकी त्यांची गाडी बंद पडते. आता दोघेही येत असता अचानकपणे रस्त्यातच गाडी बंद पडते आणि काव्याच्या जीवालाच घोर लागून राहतो. काव्याची खूप घाबरगुंडी उडालेली असते. काव्या तिथे जीवावरती ओरडते की माझे आई बाबा घरी वाट बघत असतील. जीवा, बघ ना पटकन गाडीला काय झालं आहे ते. तेव्हा जीवा म्हणतो की बहुतेक गाडी बंद पडली आहे, थांब मी 1 मिनिट बघतो. आणि तो बाहेर येऊन म्हणतो की राणी प्लीज चालू हो ना ग. त्यावरती काव्य आणखीनच चिडते आणि ती म्हणते की जीवा, अरे गाडीच्या आतमध्ये उघडून बघ ना नक्की काय झालं आहे ते. असं बोलल्यानंतर ती चालू होणार आहे का. तेव्हा जीवा म्हणतो की हे एकट्याचं काम नाहीये. तेव्हा काव्या विचारते की म्हणजे आता पुढे काय करावं लागेल. तेव्हा जीवा तिला आतील एक खटका दाबायला सांगतो आणि तोचपर्यंत तो इकडे गाडी चेक करायला लागतो. काव्या नुसती चिडचिड करत असते कारण काव्या मोठ्या धर्मसंकटात अडकलेली असते. काव्याला घरी जायला यापूर्वी कधीच इतका उशीर झालेला नसतो आणि आता ती घरी गेली तर घरचे सगळे प्रश्न विचारणार आणि त्या सर्व प्रश्नांची तुला उत्तरं द्यावी लागणार. म्हणूनच ती विचारात पडलेली असते, खूप घाबरून गेलेली असते. तेव्हा जीवा तिथे काव्याला म्हणतो की मला फक्त थोडासा वेळ दे, मी चेक करतो गाडीला नक्की काय झालं आहे ते. काव्याची चिडचिड आणखीनच वाढते की असली खटारा गाडी घेऊन यायची काय गरज होती तुला. आणायची तर चांगली साधी सरळ गाडी घेऊन यायची ना. त्यावरती जीवा म्हणतो की माझ्या गाडीला काही बोलायचं नाही हा, ही आजोबांची गाडी आहे आणि तू चिडचिड करू नकोस ना, बघतोय ना मी नक्की काय घडलं आहे ते. जीवा गाडी चेक करायला लागतो. तर काव्याला सगळ्यात मोठा धक्का तर तेव्हा बसतो की ज्यावेळी तिचा फोन पूर्णपणे स्विच ऑफ झालेला असतो, बंद पडलेला असतो. काव्या म्हणते की झालं, संपलं, मेले मी आता. तेव्हा जीवा विचारतो की नक्की काय झालंय आता. त्यावरती काव्या म्हणते की माझा फोन देखील डेड झाला आहे. माझे आई वडील माझ्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी मला फोन देखील लावत असतील जीवा. ते ना माझी वाट बघून बघून घरी वैतागले असतील. तेव्हा जीवा म्हणतो की हे बघ, इथे मॅकॅनिक देखील नाही आहे ना, मी काय करणार आहे, थांब तरी देखील मी प्रयत्न करतो. असं म्हणत जीवा एखाद्या लहान मुलांसारखं ती गाडी चालू होण्यासाठी त्या गाडीला कुरवाळत असतो. तो म्हणतो की हे बघ, तू माझ्या आजी आजोबांची मैत्रीण आहेस की नाही, त्यांनी सांगाल तसं ऐकत होतीस की नाही, मग माझी राणी प्लीज माझ्यासाठी चालू हो ना. असं म्हणत जीवा पटकन गाडीमध्ये बसतो. आता अचानकपणे ढग गडगडायला लागतात आणि काव्याच्या काळजाचा ठोकाच चुकतो. ती आणखीनच घाबरते. ती जीवाला म्हणते, सगळेच जण मिळून आपली परीक्षा पाहतायत यार जीवा, आता ढग देखील गडगडायला लागलेत, पाऊस येईल बहुतेक. जीवाला विश्वास असतो की गाडी नक्की चालू होईल आणि त्याच विश्वासाने जीवा पुन्हा गाडी चालू करण्याचा प्रयत्न करत असतो आणि खरोखरची गाडी चालूच होते. तर काव्याला तो म्हणतो की गाडी बंद पडायच्या आत पटकन येऊन बस. तेव्हा काव्या ही गाडीमध्ये बसते. परंतु जीवाला ती समजावते की हे बघ जीवा, एक तर माझ्या घरचे माझी वाट पाहत असतील, त्यामुळे तू प्लीज माझ्या घरापर्यंत मला सोडायला येऊ नकोस, तिथेच कुठेतरी कोपऱ्यावरती सोड. तेव्हा जीवा म्हणतो की तसं का नाही, म्हणजे मी घरापर्यंत येतो ना, घराच्या खालती सोडून जातो माघारी. त्यावरती काव्य त्याला समजावते की हे बघ जीवा, एकतर मला जायला उशीर झाला आहे, अगदी माझे आई वडील दारात उभं राहून माझी वाट पाहत असतील, प्लीज समजून घे. त्यावरती जीवा म्हणतो की आता तुझी बडबड ऐकू ना गाडी खरंच बंद पडेल. तेव्हा तो पटकन जीवा काव्याला घेऊन घराकडे निघतो. आता इकडे धनंजयला धीर धरवत नाही कारण त्यांची काळजी आणखीनच वाढलेली असते. 11:15 वाजलेले असतात परंतु काव्या घरी परतलेली नसते. म्हणून तो काव्याला शोधायला बाहेर पडण्याचा निर्णय घेतो. त्यावरती शारदा देखील म्हणते की मीही तुमच्यासोबत येते. तर धनंजय तिला म्हणतो की मी सुरुवातीला जाऊन कोपऱ्यापर्यंत चेक करतो
आणि जर काव्या आलेली नसेल किंवा थोड्या वेळाने जर ती आली नाही तर मी डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्येच जातो. नंदिनी म्हणते की बाबा पोलीस स्टेशनमध्ये? त्यावरती धनंजय चिडलेला असतो. अगं 11:15 वाजले आहेत. या मुलीचा अजूनही घरी पत्ता नाहीये. तिचा फोनही लागत नाहीये. आता काय आपण तिची वाट पाहत बसायची आहे का? आणि धनंजयने पोलीस स्टेशनमध्ये काव्या घरातून गायब असल्याचं तक्रार द्यायचं निर्णय घेतलेला असतो. एकतर काव्याचा पत्ता लागत नाहीये शारदा, आणि तुला काय वाटतं की मी हातावर हात धरून बसायचं आहे का? ते काही नाही. मी काव्याला शोधायला जातोय असं म्हणतच धनंजय घराच्या बाहेर पडणार. तोचपर्यंत काव्या नेमकी समोरून आलेली असते. ज्यावेळी काव्या घरातील सर्वांनाच इतकं चिडलेलं आणि गंभीर पाहते तेव्हा तिच्या लक्षात येतं की घरात नक्की काय घडलं असावं. शारदा येऊन काव्याला जाब विचारते की तुला सांगून जायचं कळत नाही का? ही कसली वागण्याची पद्धत झाली काव्या? त्यावरती धनंजय म्हणतो की तुला साधा एक फोन करता येत नाही, तो फोन आहे कशासाठी मग? आता काव्याला धनंजयने चांगलंच फैलावरती घेतलेलं असतं. तो म्हणतो, फोन बंद पडला होता तर मैत्रिणीच्या फोनवरून तरी कळवायचं ना. हे बघ, तुम्ही मुली आहात तरी देखील तुमच्यावरती विश्वास ठेवून मी तुम्हाला स्वातंत्र्य दिलं आहे. त्याचे असे पांग फेडते आहेस का तू? त्यावरती शारदा म्हणते, आम्ही तुला खूप वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला परंतु तुझा फोन लागतच नव्हता. चिडलेला धनंजय तिला जाब विचारतो की असं कोणत्या कामामध्ये तू गुंगून गेली होतीस की तू भानही विसरलीस की तुझं एक घर आहे, घरी आई बाबा वाट पाहत असतील, निदान फोन तरी चालू ठेवायचा. आणि जर फोन बंद पडला होता तर मैत्रिणीच्या फोनवरून तरी फोन करून कळवायचं की यायला घरी उशीर होणार आहे. तुझी मला किती काळजी वाटत होती माहिती आहे का तुला? आत्ता आम्ही पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट द्यायला जाणार होतो. तू नक्की कुठे गेले होतीस? वाजलेत बघ किती, 11:15 वाजले आहेत. असं तिथे धनंजय आता चिडचिड करत असतो आणि तो खूपच वैतागलेला असतो. तो काव्याला म्हणतो की तुझ्या काळजीपोटी आम्ही किती धास्तावलो होतो कळतं आहे का तुला? परंतु काव्या तोंडातून चकार शब्द न काढता ती मान खालती घालून उभी असते. धनंजय काव्यावरती खूप जोरात खेकसतो आणि तिला विचारतो की नक्की गेली कुठे कुठे होतीस ते सांग मला आधी. कोण तुझ्यासोबत? त्यावरती घाबरलेली काव्या जरा चाचपडतच बोलते. ती म्हणते की मी आणि जीविका, त्याचबरोबर आमच्या इतर साऱ्या मैत्रिणी देखील, आम्ही एक नवीन जागा ओपन झाली होती जिथे छानसं असं आईस्क्रीम मिळतं, तिथे आईस्क्रीम खायला गेलो होतो. तेव्हा धनंजयच्या रागाचा पाराच चढतो आणि तो म्हणतो की आईस्क्रीम खायला तुला काय अक्कल वगैरे आहे की नाही? 11:15 वाजलेत आणि आईस्क्रीम खायला कशी जातेस तू? आता काव्या सर्वांच्या समोर दादांत खोटं बोलत असते आणि ती स्वतः तर खोटं बोलतेच, परंतु नंदिनीला देखील आता ती खोटं बोलायला भाग पाडतेच. तर काव्या पुढे म्हणते, आम्ही यायला निघालोच होतो परंतु अचानकपणे वाटेत आमची गाडी बंद पडली आणि बाहेर पाऊसही खूप जास्त पडतो आहे ना, मग त्यामध्ये फोनला रेंज देखील नव्हते. तर शारदा देखील तिथे काव्यावरती ओरडते की असलं कसलं आईस्क्रीम खायला जाणं ग तुझं? त्यावरती काव्या म्हणते की आपण हे जातो ना बाबा आईस्क्रीम खाण्यासाठी, म्हणजे नवीन अशी जागा वगैरे ओपन झाली तर जातो ना ट्राय करायला. तसंच आम्ही मैत्रिणी गेलो होतो. परंतु काय झालं आहे माहिती आहे काही? रात्री मी फोन चार्ज करून ठेवते परंतु नेमकं काल विसरले आणि फोनच बंद पडला. तर शारदा काळजीपोटी म्हणते की अगं जायचंच होतं तर कोणाला सांगून तरी जायचं ना. त्यावरती काव्या नंदिनीलाच अडकावते आणि ती म्हणते की आई अगं ताईला सांगून गेले होते. आणि ती ज्यावेळी नंदिनीकडे पाहते नंदिनीला मोठा धक्काच बसतो. तर काव्या नंदिनीला म्हणते की कदाचित मी म्हटलं होतं ना की आम्ही मैत्रिणी आईस्क्रीम खायला बाहेर जाणार आहोत. त्यावरती नंदिनी आता मध्ये खूप अडकलेली असते. तिला काही सुचतच नसतं की या सगळ्यातून कसं बाहेर पडावं. तेव्हा आरुषी देखील म्हणते की ताई अगं तुला आधी सांगता नाही आलं का सगळ्यांना? किती सगळेजण टेन्शनमध्ये होते. काव्या तिथे कान पकडून नंदिनीची माफी मागत असते. नंदिनी तिला विचारते की तू कदाचित असं म्हणाली होतीस ना, परंतु काव्य तुला अक्कल आहे का? अगं 11:15 वाजलेत, एवढ्या उशीरपर्यंत बाहेर थांबायची काहीच गरज नव्हती. आणि हे बघ, ती तिच्या आईवडिलांना समजावते की आता सुखरूप आली आहे ना ती, मग कशाला उगाचच विषय वाढवायचा. काव्या धनंजयचा हात पकडते आणि त्याला म्हणते की बाबा हे बघा, इथून पुढे मी खरंच असं कधीच नाही वागणार. मला मान्य आहे की मला थोडासा यायला उशीर झाला परंतु इतके नका ना रागवू. आता धनंजयचं काव्यावरती जीवापाड प्रेम असतं आणि
तो त्याच्या मुलीला एका फटक्यात माफही करून टाकतो. तेव्हा काव्याला तो आपल्या मिठीत जवळ घेतो आणि तिला समजावतो की आपल्या मुलीचा काही ठाव ठिकाणा नसेल, तिचा पत्ता देखील लागत नसेल, तर बापाच्या काळजाचं नक्की काय होतं हे तुम्हा मुलींना कधी कळणारच नाही. आणि इथून पुढे कधी अशी चूक केली ना काव्या, तर मी तुला जोराचे फटके देईना. त्यावरती घरात सगळ्यांच्या चेहऱ्यावरती थोडीशी का असेना परंतु स्माईल येते. सर्वच जण खूप गंभीर झालेले असतात. परंतु शारदा, धनंजय दोघांनीही काव्यावरती विश्वास ठेवून तिला माफ केलेलं असतं. धनंजय काव्याला समजावतो की परत कधी बाहेर जायची वेळ झाली तर मला सांगून जात जा. त्यानंतर धनंजय काव्याचे अश्रू पुसतो आणि घरातील सर्वांनाच म्हणतो की चला जेवायला पानं वाढा. कोणीही आपण जेवलेलो नाही आहेत आणि सगळेजण जेवायला जातात. तेव्हा नंदिनीपासून काव्या नजर चोरत असते. आता नंदिनीला वाटत असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे, की काव्याने तिला खोटं बोलायला भाग पाडलं. काव्या तेथून निघून जाते. तर आजचा हा भाग इथे संपतोय. पुढे आपण पाहणार आहोत जबरदस्तीने वसुंधराने मानिनीला रम्याच्या रूममध्ये आणलेलं असतं आणि रम्याला कपाट उघडून ती सगळं दाखवायला सांगते. तेव्हा रम्याने कपाट उघडता क्षणी समोरचं दृश्य पाहून मानिनीला मोठा धक्काच बसतो. रम्या तिथे हात जोडून रडत विनंती करत असते, गयावया करत असते, तिला पारच्या प्रेमाची भीक मागत असते. तेव्हा मानिनी खूप मोठ्या धर्मसंकटात सापडलेली असते की नक्की बाजू कोणाची घ्यावी, की पार्थचं प्रेम तर नंदिनीवरती आहे आणि रम्याचा जीव पार्थमध्ये अडकलाय. त्यानंतर रम्या तिच्या हातापाया पडत असते. दुसऱ्या दिवशी मानिनी पार्थला समजावते की हे बघ पार्थ, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. म्हणजे अजूनही तू रम्याचा विचार करू शकतोस. अरे ती वेड्यासारखं प्रेम करते तुझ्यावरती. आता पार्थच मोठ्या धर्मसंकटात सापडला आहे. एकीकडे रम्या आणि एकीकडे नंदिनी. आता दोघींपैकी एकीची त्याला निवड करावी लागणार आहे. परंतु आता पार्थ नक्की कोणता निर्णय घेईल आणि नियती या नात्यांचा अजब खेळ करत या जोड्याच नक्की कशा बदलून टाकेल ते पाहणं तितकंच